नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. सुनेत्रा पवार या शपथ घेत आहेत उपमुख्यमंत्री म्हणून. यामागे एक असा चेहरा आहे ज्या चेहऱ्याच्या सल्ल्यानुसार हे सगळं घडलेलं आहे. त्या चेहऱ्याचं नाव आहे नरेश अरोरा. नरेश अरोरा कोण आहे हे मला माहित नाही असं शरद पवार यांनी सकाळीच म्हटलेलं आहे. नरेश अरोरा हे डिझाईन वॉक्स या पॉलिटिकल स्ट्रॅटेजिक कंपनीचे संचालक आहेत, मुख्य संचालक, ज्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांचं काम केलं होतं पिंक कलरसाठी. जो पिंक कलर आहे या पिंक कलरच्या सगळ्या आवरणामध्ये प्रचार प्रसार केला जावा, चेहऱ्यावर हसू ठेवावं असा सल्ला दिला होता. परिणाम 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांच्या निवडून आले होते. आणि मग आता ज्या वेळेला कार्यकर्ते इच्छा व्यक्त करत आहेत की सुनेत्रा पवारांनीच उपमुख्यमंत्री व्हावं, त्यावेळेला त्यांचा सल्ला घेतलेलं ठीक राहील म्हणून सुनेत्रा पवार यांनीच नरेश अरोरा यांना बारामतीमध्ये परवा बोलवलं होतं. आणि मग जे भाजप स्नेही राष्ट्रवादीचे जे नेते, भाजप स्नेही प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी नरेश अरोरांच्या होला हो भरलं आणि तिथेच सगळं ठरलेलं आहे. आता आपण विश्लेषण करतोय त्या नरेश अरोरा यांच्याविषयी. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण बोलत असतो. हे बघा की अलीकडच्या जमान्यामध्ये एक रणनीतिकार पाहिजे. जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशांत किशोर यांना नेमलं होतं 2014 मध्ये, आणि त्याचा जो रिझल्ट आला, ती मोदी लाट जी उसळली, ती संपूर्ण भारताने पाहिलेली आहे. अर्थात प्रशांत किशोर हे स्वतः राजकारणामध्ये अगदी झिरो ठरले बिहारमध्ये, तो भाग वेगळा. आता या नरेश अरोरा जे यांचं मुख्यालय आहे डिझाईन बॉक्सचं, ते बेंगलोरला आहे. आणि जसं 13 जानेवारी 2026 मध्ये, म्हणजे आत्ता पिंपरी चिंचवड, पुण्याच्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका निवडणुकीच्या 2 दिवस आधी या नरेश अरोरा यांच्या पुण्यातल्या कार्यालयावर क्राईम ब्रँचनी धाड टाकली होती, गुन्हे शाखेने. आणि मग पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की एक तक्रार आली होती तोंडी, त्यावरून चौकशी झालेली, बाकी काही नाही. आणि तेच अजित पवारांनी सांगितलं होतं. प्रत्यक्षात नरेश अरोरा हे नेहमी अशा धाडीनं सामोरे गेलेले आहेत. 12 ते 14 ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांच्या बेंगलोरसह चंदीगड आणि इतर ठिकाणी धाडी पडल्या होत्या इन्कम टॅक्सच्या. त्यावेळेला ते DK शिवकुमार, जे कर्नाटकचे आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासाठी काम करत होते, म्हणजे काँग्रेससाठी काम करत. म्हणजे आता या नरेश अरोरा यांना भीती कोणाची आत्ता या क्षणाला, तर ती भारतीय जनता पार्टीची भीती आहे. आपण ज्या वेळेला काँग्रेस किंवा इतर पक्षाचं काम करतो त्यावेळेला आपल्यावर धाडी पडतात, हे नरेश अरोरा यांना चांगलं माहिती. आता काल जेव्हा ते बारामतीमध्ये पोहोचले आणि त्यांनी प्रसार माध्यमांना आपलं म्हणणं सादर केलं, कारण प्रसार माध्यमांनी त्यांना अडवलं की तुम्ही की इथे आलात, तर त्यांनी सांगितलं की मला सुनेत्रा पवार यांनी बोलवलेलं आहे, मी आलेलो आहे आणि माझे प्रोफेशनल पेक्षा पारिवारिक संबंध जास्त आहेत म्हणून मी आलेलो आहे. आणि मग प्रश्नोत्तरे झाले. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता हे कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यामुळं सुनेत्रा वहिनींनी जो निर्णय घ्यायचा तो घेतला पाहिजेत, परंतु मी तसं काही सांगू शकत नाही, हा शेवटी पार्टीचा निर्णय आहे आणि पार्टी ठरवल ते त्या पद्धतीने होईल. दुसरा प्रश्न त्यांना विलिनीकरणासंदर्भात विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अतिशय खुबीने उत्तर दिलं, होय चर्चा झालेली आहे, सगळं काय ठरलेलं आहे, परंतु ही आत्ताची वेळ जी आहे ती योग्य नाही, ये अभी राईट टाइम नाही बताने का. आणि ते जे कुणी जबाबदार नेते आहेत पक्षाचे, ते योग्य वेळेला ते त्याविषयी बोलतील असं त्यांनी सांगितलं. आता एकूण काय,
मग ज्या वेळेला आज शरद पवार बोलते झाले, मुख्य म्हणजे शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी आणि एकूणच तटकरे, तुमचे हे भुजबळ, पटेल यांनी जे काही निर्णय घेतलेला आहे तो याच्यावर बोलणार की नाही हीच शंका होती. परंतु शरद पवार आज बोलले, योग्य वेळेला बोलले. आणि त्यांनी तो कटच उधळून लावला की भारतीय जनता पार्टीला आता ही राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या म्हणण्यानुसार खेळवायची आहे. अजित पवारांना ते खेळवू शकले नाही. अजित पवारांना लिगसी शरद पवारांची काय आहे आणि आपण तो कसा, सगळ्या त्या अनेक नातं जे आहे आपलं, म्हणजे इकडं राजकीय जीवनामध्ये गुरु शिष्याचं नातं आहे, पवार कुटुंबामध्ये काका पुत्याचं नातं आहे. म्हणजे हे सगळे नाते आपल्याला पाळायचे आहेत म्हणून ते विलिनीकरणासाठी जास्त आग्रही होते. जिथे तटकरे आणि पटेलांचा विरोध, धनंजय मुंडेंचा विरोध, हे सगळं चालले, त्याच्या बातम्या याच्या आधीच आलेल्या आहेत मागच्या महिन्यामध्ये, हे लक्षात घ्या. मग हे सगळं चालू असताना आता काय करायचं? मग शरद पवार बोलले की हा कोण नरेश अरोरा वगैरे काही मला माहिती नाही, अशा शब्दात त्यांना जे काय म्हणायचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता दुसरं जाता जाता एक सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला लोकसभा निवडणूक झाली, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली. मोदी आणि शहांची ती फारच इच्छा होती की तशी लढत व्हावी, ती तशी लढत झाली. त्याच्यानंतर आल्या विधानसभेच्या निवडणुका. बाकी ठिकाणी म्हणजे सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला, सुनील तटकरे एकमेव तिकडं रायगडमधून निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेस. मग आता राजकीय जीवनाचा आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे, मग करायचं काय या चिंतेमध्ये अजित पवार ज्या वेळेला होते आणि त्यांनी ज्या वेळेला शरद पवार यांच्यापासून राजकीय दृष्ट्या फारकत घेतली होती, त्यावेळेला पवार कुटुंबामध्ये उभी फूट, त्या अर्थाने की मग सगळं पवार कुटुंब म्हणजे अजित पवार, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार एकीकडे आणि बाकीचे एकीकडे. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला नरेश अरोरा येतात आणि ते सांगतात की बघा ही परिस्थिती अशी अशी आहे, तुम्हाला काय काय निर्णय घ्यावा लागतील तर ते तुम्ही तातडीने घेतले पाहिजे. आणि म्हणून हा जो काही राजकीय तमाश म्हणजे अगदीच किळसवार, म्हणजे ज्या वेळेला राख सावडली जात होती त्याच्यानंतर अस्थि विसर्जन केलं जात होतं, त्यावेळेला तटकरे, पटेल, अरोरांचा सल्ला हा वर्षा बंगलावर वेगळंच राजकीय हे करत होता, कट शिजवत होता. आणि ज्या वेळेला शरद पवारांना एका शब्दानेही त्यासंबंधी बोललं गेलं नव्हतं, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. इतकंच. तर धन्यवाद. आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांना फॉरवर्ड देखील करा. धन्यवाद.